जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना 1219 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला। सगळीकडे आनंदीही आनंद झाला। वर्तमानपत्रामध्ये पहिल्या पेजवरती बातम्या छापून यायला लागल्या। शेतकरी बातम्या उचलून सगळीकडे शेअर करायला लागले। एकमेकांना PDF भरावायची वेळ आली, कारण 1219 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला। कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे। कॅल्क्युलेशन अद्याप पूर्ण झालेच नाही। रकमा किती येणार ते अद्याप निश्चित नाही। त्याच्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन झालेले आहे ते सुद्धा फक्त 1219 कोटी रुपयांचे झालेले आहे। प्रति शेतकरी 1335 रुपये सुद्धा प्रत्येक विमा भरलेल्या शेतकऱ्याला मिळण्याची मुश्किल आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या झालेल्या कॅल्क्युलेशनचं देण्यात आलेल्या आकडेवारीचं एवढा मोठा औचित्य करून शेतकरी या ठिकाणी नाचत आहे। हेच या ठिकाणी न समजण्यासारखं आहे। मित्रांनो, 1,75,000 रुपये प्रति हेक्टर पीक विमा देण्याची घोषणा करण्यात आलेली होती। त्याच्यासाठी राज्य सरकार पाठपुरावे करते व त्याच्यासाठी वारंवार बैठका होत आहे। आणि हे सर्व होत असताना पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून हजारो पीक विमा प्रयोगावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे। आणि जे काही पीक पाहणी प्रयोगावरती आता पीक विमाचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्याची रक्कम 1219 कोटी रुपये दाखवली जाते। साधारणपणे 2,500 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचं कॅल्क्युलेशन होणं हे गरजेचं होतं। त्यांच्या निम्म्यातसुद्धा हे कॅल्क्युलेशन झालेलं नाही। त्यांच्यामध्येही फक्त नांदेड जिल्ह्याचीच रक्कम ही 800 कोटीपेक्षा जास्त आहे। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे अहिल्यानगर, साधारणपणे 118 कोटी। मग बाकीच्या जिल्ह्यांमध्ये फक्त 3 कोटी, 2 कोटी, 5 कोटी पीक विमा वाटप होणार का? आणि जर एवढा पीक विमा वाटप होणार असेल आणि एवढाच पीक विमा मंजूर झाला असेल म्हणून जर शेतकरी आनंदामध्ये नाचत असतील तर याला काय म्हणावं हे सुद्धा न समजण्या पलीकडचंच आहे। मित्रांनो, साधारणपणे जी काही आता पीक विमा नुकसान भरपाईची आकडेवारी समोर आलेली आहे, म्हणजे जे काही शासनानं नुकसान भरपाई वाटप केलेली आहे, जी काही आता पीक विमा नुकसान भरपाईची आकडेवारी आलेली आहे आणि जे काही शासनाने नुकसान भरपाई वाटप केलेली आहे ती 19,500 रुपये कोटीच्या आसपास। मग सरकारनं काय दिलेलं तर 18,500 रुपये आणि पीक विमा कंपनीकडून काय येणार आहे तर 17,500 रुपये। आता 17,500 रुपये सोडा, कमीत कमी 10,000 रुपयापर्यंत जरी हेक्टरी अपेक्षा केली तरीसुद्धा ती आकडेवारी कुठे जाईल याचा एक विचार करणं गरजेचं आहे। साधारणपणे सध्या झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवरती 7 ते 8,000 कोटी रुपयांचा पीक विमा कमीत कमी वाटप होणे गरजेचं होतं। कारण 2022 पासून तर 2024 पर्यंत ही जर उदाहरण आपण पाहिलं तर त्या प्रमाणामध्ये येणारा पीक विमा हा निश्चितच अधिक असणं गरजेचं आहे। राज्यामध्ये झालेलं नुकसान देखील त्या प्रमाणामध्ये अधिक असणं गरजेचं आहे। काल आपण पाहिलं की जळगावमध्ये काही शेतकरी संघटनांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। अमरावतीमध्ये निवेदन चालू आहे। बीड जिल्ह्यामध्ये आपण पाठीमागे पाहिली होती की निवेदन दिली होती। तसेच बुलढाणा जिल्हा पीक विम्यासाठी एल्गार उभारण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीत कुठेतरी एक आकडा दाखवणं व त्या आकड्यावरती शेतकऱ्यांना खुश करणं आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याच बातम्या वाचून त्याच बातम्यावरती खुश होणं हे अतिशय चुकीचं आहे। आपण पीक विमा मंजूर झालेला नाही, आपला पीक विमा जोपर्यंत आपल्या खात्यात येत नाही तोपर्यंत आपला नाही। आता आकडेवारी जरी आलेली असली तरी ती आकडेवारी फिल्टर होणं गरजेचं आहे। जसं अहिल्यानगरमध्ये सांगितलं, रोज पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनचा रकमा बदलतात। सोलापूरसारख्या जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये अद्यापही 600 ते 800 रुपये रक्कम दाखवली गेलेली आहे। ही आणखीन सोयाबीनची दाखवली नाही। धाराशिवच्या बैठक झाली, त्याच्यानंतर आता 2-3 दिवसामध्ये आकडेवारी येणार सांगितलं, ती आकडेवारी आली नाही। लातूर पूर्णपणे बाकी आहे। जास्त पीक विमा भरलेला लातूर, त्यांच्यानंतर बीड आणि धाराशिव हे जिल्ह्यात आणखीनही बाकीचं येत। साधारणतः 23 लाखापेक्षा जास्त अर्ज लातूर विभागातील आहे। आणि ही जर आकडेवारी काढली तर त्या प्रमाणामध्ये
2400, 2500 आणि 3000 कोटी रुपये जरी आले तरी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये मिळणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये ही दिलेली आकडेवारी ही आता जरी अशी आली तरी आनंददायक, दिलासादायक बातमी या ठिकाणी शांत होणे आणि याच्यावरती आनंद साजरा करणे हे मात्रच चुकीचं आहे. मित्रांनो, मी यापूर्वीसुद्धा वेळोवेळी सांगितलं की कमीत कमी 7 ते 8,000 कोटी ही जर रक्कम राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी आली तरीसुद्धा 10,000 रुपये प्रति हेक्टरीपेक्षा कमी असणार आहे आणि या मोठ्या प्रमाणात हे कॅल्क्युलेशन होणं गरजेचं आहे आणि तेवढं होऊ शकतं. आता जर या छोट्या रकमावरती जर शेतकरी आनंद झाले आणि तर त्याच्यामधला जो काही असलेला तणाव आहे तो जर काही आर्थिक कमी झाला तर यामध्ये आणखीन जे कॅल्क्युलेशन होणार आहे त्याच्यावरती नक्कीच परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठेही शांत होऊ नका, आनंद साजरा करू नका. आपला पीक विमा वाढीव कसा मिळेल, आपलं नुकसान झालेलं त्याला दिलासा कसा मिळेल, त्याला न्याय कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणं आणि प्रयत्न सुरू ठेवणं गरजेचं आहे. आता आणखीन परत एक सांगतो की ही जरी रक्कम मंजूर केलेली असली तरी ती तुमच्या खात्यात येणार का? बरेच जण म्हणते की मला कॅल्क्युलेशन दिसायला लागले, दुसऱ्याचं काही मला माहिती नाही किंवा मला तर कमीत कमी दिसते. माझ्या खात्यात कधी ना कधी आता हे पैसे यायला सुद्धा पीक विमा कंपन्या राज्य सरकारकडून बोट दाखवणार आहेत. कारण यावर्षी एस्क्रो अकाउंटमधून हे वितरण होणार आहे. क्लेम सेटलमेंट तात्काळ करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून काही नवीन प्रणाली आणणे म्हणजे 12% व्याज वगैरे त्यासाठी एस्क्रो अकाउंट आहे. ही एस्क्रो अकाउंटमध्ये पीक विमा कंपन्याला डायरेक्ट पैसे द्यायचे नाहीत. एस्क्रो अकाउंटमध्ये राज्य सरकार जमा करणार आणि पीक विम्याचं ताबडतोब त्यांच्यामध्ये क्लेम सेटलमेंट होणार. आता 15 जानेवारीपर्यंत क्लेम सेटलमेंट व्हावी अशी शेतकऱ्यांची आशा होती. क्लेम कॅल्क्युलेशनचं 15 एप्रिल झालं. आता हे सेटलमेंटसाठी आणखीन राज्य सरकारच्या निधी, राज्य सरकारच्या त्या खात्यामध्ये पैसे टाकणं, या प्रक्रिया किती काळ लागणार आहे हे या ठिकाणी पाहण्यासारखं आहे. परंतु राज्य सरकारचा या पीक विमा योजनेसाठीचा निधी वितरणाचा एक GR येऊ शकतो आणि हे सर्व पैसे वगैरे गेल्यानंतर तिथून पुढे काही हालचाली होऊ शकतात. परंतु कॅल्क्युलेशनमध्ये यांचा 10 पटीने वाढ होऊ शकते. मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे, आपल्या पीक विम्याच्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी लढणं गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी आवाज उठवावा लागेल. आपल्याला कृषी अधिकाऱ्यांना त्यांच्या संदर्भातील जबाब विचारण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण अद्यापसुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत अशी आकडेवारी कुठेही दिलेली नाही. ती आकडेवारी जर दिली तर मात्र शेतकरी समजू शकतो, नाही तर इथे विषय मिटलेला आहे. म्हणून धन्यवाद. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा.